हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। हा जो व्हिडिओ आहे तो खूप टायमापासूनचा आहे। कधीतरी म्हटलं व्हॉइस ओव्हर देईल, पोस्ट करेल, पण ते काही माझ्याने व्हायचं नाही थोड्या कामामुळे आणि पिल्लूला बघावं लागतं, त्याच्यामुळे थोडं लेट आणि व्हिडिओ पण बनवत नाही आहे मी सध्या। सो हा ब्लॉग लास्ट टू लास्ट संडेचा आहे मे बी। सो मी इथे ना ढोकळा करत होती आणि जे प्रीमिक्स आहे ना ते मी रेडीमेड मागवलेलं गिट्सचं होतं। सो फक्त काय नाही, आपल्याला पाणी ॲड करायचं होतं आणि करायचं होतं। लास्ट टाईम मी करोनामध्ये असताना केलेला, तेव्हा काय व्हायचं, तो नीट ना बनायचाच नाही आणि हा पण माझ्याकडनं नीट बनला नाही जरी रेडीमेड असेल तरी। कारण का जेव्हा आपण जे मिक्स करतो ना ते मी खूप कमी टाईम मिक्स केलं, कारण का जरा जास्त मी मिक्स केलं असतं तर ते माईट बी फ्लफी झालं असतं, पण माझ्याकडनं ते फ्लफी आणि स्पंजी बोलतात ना तसं असं झालं नाही, तुम्हाला पुढे दिसेलच। सो मी याच्यामध्ये अंदाजे असं पाणी ॲड केलं आणि नंतर मग माझ्याकडे ना पॉट पण नव्हते, म्हणजे नीट असं भांडं पण नव्हतं की त्याच्यामध्ये मी ढोकळा बनवेल। अशात मी 2 छोट्या प्लेट काढल्या आणि मग त्याच्यामध्ये सगळं आहे ते बॅटर हे केलं। आधी मी थोडंसंच करून बघितलं, अजून थोडं आहे। सो आता मला अंदाज कळला आहे की कसं करायचं आणि कुठे माझी काय मिस्टेक झाली आहे ती। आता बघू, नेक्स्ट संडे किंवा आता येणारा संडे असेल त्याच्यामध्ये मी ट्राय करेल आणि तुमच्याजवळ शेअर करेल की तो होतो आहे की ना। सो असं काहीतरी केलं। पिल्लू फर्स्ट टाईम ढोकळा खाणार होती, आता ती खाणार आहे की नाही खाणार आहे ते मला माहीत नाही, पण मी केलं आहे, आम्ही तरी खाऊन घेऊ म्हणून थोडंसंच केलं। आणि मी तर नाश्ता थोडा कमीच करते, कारण का मग नंतर आहे ना माझ्याने आहे ना लंच होत नाही। सो इथे मी आता ढोकळा ठेवला करायला आणि ते करेपर्यंत पिल्लूचा डान्स वगैरे चालू होता। दीपक तिच्याकडनं म्हणजे गाणं लावलेलं कुठलं तरी आणि त्याच्यावरती ती बघून बरोबर आहे त्या स्टेप्स करते, अगदी व्यवस्थित करते, तिला जमेल तसं ती करून घेते। आणि सकाळी आणि तिचं कसं होतं, तिला पण खूप भयंकर भूक लागलेली असतं आणि आम्हाला पण। सो दोघांचा ब्रेकफास्ट पहिला करावा लागतो। पहिलं पिल्लूला मी भरवून घेते थोडंफार, काय आज तिने दूध बिस्किट खाल्लेलं मोस्टली करून आहे ना। जेव्हापासून तिला समजायला लागलं नाही तेव्हापासून ती असं बाकीचं असं काय ब्रेकफास्ट करतच नाही बोलायला गेलं तर। कधीतरी क्वचित असं केळं खाल्ल्यानंतर, कधी दीपकच्या टिफिनला चपाती केली असेल ती, नाही तर मोस्टली करून मग दूध बिस्किटच खाते ती। आणि आता इथे मी चटणी करून घेतली, माझ्याकडे खोबरं नव्हतं, जेवढं सामान होतं त्याच्यामध्ये मी मस्तपैकी अशी चटणी तयार केली आणि थोडीशी अशी पातळच ठेवली, कारण का ढोकळ्यासाठी आहे ना पातळ चटणीच आहे ना तीच चांगली लागते। अशी घट्ट केली ना की ती एवढी चांगली लागत नाही। चटणी तर एकदम मस्त झालेली, पण ढोकळा आहे ना थोडा फ्लॉप केला म्हणजे चवीला वगैरे ठीक होता, पण जसा स्पंजी हवे होता ना तसा बनला नाही। चटणी वगैरे झाली आणि ढोकळा होईपर्यंत म्हटलं आता काय करू, म्हणून बाहेर येऊन बसली आणि पिल्लूचं ना सध्या असंच चालू असतं, हात काढ कुठे, स्वतःचा पाय काढ, मग त्याच्यावरती नेल्स वगैरे ती काढत बसते आणि ह्याच गोष्टीमध्ये ती टाईमपास तिचा होऊन जातो। कारण घरी तरी किती खेळणार आणि आपण तरी काय खेळणार, किती नवीन गोष्टी दाखवणार, असं होऊन जातं ते। सो तिचा असा थोडासा टाईमपास वगैरे झाला आणि मग नंतर मी 10 वेळा आहे ना तो ढोकळा चेक करत होती की तो झाला आहे की नाही, वरती आला आहे की नाही। तुम्हाला पुढे मी दाखवेलच की कसं काय झालं आहे ते। हात आणि पाय काढला ना की तिला बरोबर नेल्स कसे काढायचे, मेहंदी कुठे काढायची तिला माहिती आहे, कारण की ह्या गोष्टी छोट्या गोष्टी आहेत ना त्या मी तिला दाखवल्या। स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, स्क्वेअर, सर्कल, स्नेक आणि हे सगळं तिला आता येतच, कारण का ते रोज मी तिला काही ना काहीतरी नवीन असं दाखवते, त्याच्यामुळे तिला ते काढता पण येतं आता। सो इथे तिचं हात काढते, मग त्याला ती बरोबर नेल्स काढते, म्हणजे रोज तिच्याकडनं काय घेऊ, तिला कशी एंगेज करू ना तेच मला समजत नाही। किती काय दाखवणार आपण, किती खेळ दाखवणार। आणि जर गावच्या ठिकाणी असतील ना तर काही नाही वाटत, पण आपण बिल्डिंगमध्ये राहत असेल ना तर आजूबाजूला मुलं पण नसतात एवढे खेळण्यासाठी, आणि घरी तरी किती खेळणार, खाली तरी किती खेळणार, असं होतं। त्याच्यामुळे असं काही ना काहीतरी असं तिला नवीन गेम काहीतरी दाखवत बसलं ना की ती पण थोडीशी एंगेज राहते आणि काहीतरी शिकून जाते त्याच्यामध्ये। सो माझा ढोकळा बघा कसा झाला आहे, एवढा फ्लफी बनला नाही, त्याच्यावर तुम्हाला चाकूचे एकदम दिसत असतील, कारण का मी 10 वेळा आहे ना ते चेक करत होते आणि असा काहीतरी बनला थिकनेसला, एवढा पण फ्लफी बनला नाही। आणि कसं तरी एका प्लेटमध्ये काढलं आणि त्याच्यावरती मी ऑलरेडी ते पाणीवरती टाकतात ना ते ऑलरेडी मी करून ठेवलेलं, त्याच्यामध्ये पाणी, साखर, अजून राई, कढीपत्ता, मिरची आणि लिंबू एवढा आणि हिंग,
एवढं सगळं टाकलं आणि जो नॉर्मल आपण तडका मारतो ढोकळ्यावरती तो टाकलं, ते पाणी टाकलं, त्याच्याने थोडीशी टेस्ट आली आणि बस असा काहीतरी माझा आजचा ढोकळा आहे तो बनलेला. मस्त त्याला असे कट्स वगैरे मारले आणि केलं. आता बघूया कसा टेस्टला होतो आहे. तुम्हाला तर मी सांगितलं टेस्टला तर बनलेला, पण तो थिकनेसला बोलतात ना तो नाही बनला. सगळं खाऊन वगैरे झालं आणि नंतर पिल्लूचा दादा आला ॲज युजल, जो की सुट्टीच्या दिवशी घरीच असतो तो, पण मग तो येऊन जातो पिल्लूच्या आवाजाने. पिल्लू बाहेर खेळत असते ती आणि इथे ती आता ड्रॉइंग वगैरे काढत होती. तो तिला सांगत होता असं कर तसं कर आणि ती पण करत होती. किती आपण खेळवायचा प्रयत्न केला ना त्यांना तरी पण ते खेळत नाहीत. म्हणजे बेबी लोक खेळत नाहीत, त्यांच्या लेवलच्या त्यांच्या एजचे मुलं असले ना की ते बरोबर खेळतात, अगदी व्यवस्थित खेळतात. सो ती तिथे दोघं खेळत होते आणि मी माझं इथे काम वगैरे आटपून घेत होती. आणि असं जर कोण खेळायला असेल ना मग माझी कामं पटपट होऊन जातात, कारण का मग ती 10 वेळा आपल्या म्हणजे माझ्याकडे येते, मग ते माझ्या हातातलं काम मला ठेवावं लागतं आणि परत मग तिला बघावं लागतं. या गोष्टीमुळे ना खूप टाईम माझा जातो. आणि आता इथे त्यांचं खेळणं चालू आहे. म्हणजे बोलत ना असे आले ना छोटे छोटे मुलं की थोडी भांडणं इथे होतात. आता इथे हेच झालं आहे, दोघांचं भांडणं झालं आहे, पण पिल्लूला इथलं काही समजत नाही आहे. पिल्लू गप ऐकते, चल खेळायला असंच बोलत असते ती त्याला. आणि आता इथे त्यांचे खेळ वगैरे चालू आहेत, ती दोघं तिघं खेळतात आणि तोपर्यंत मी माझी कामं आहे ती पटपट आटपून घेईल. सो ते खेळेपर्यंत मी माझं बाकीचं आवरलं आणि पटकन आहे ते मी जेवण करायला घेतलं. आज मी करते ते सागशुका टाईप करते, एक सागशुका बोलतात त्याला करते. त्याच्यामध्ये कांदा आणि टॉमॅटो आहे ना तो खूप लागतो. सो कांदा आहे ना टॉमॅटो आहे ना तो मी चॉपरमध्ये चॉप करून घेतला अगदी बारीक. जर आपण बारीक कांदा चॉप केला ना की तो व्यवस्थित शिजतो आणि त्याची जी थोडीशी थिकनेस असते ना ग्रेव्हीची ती चांगली येते. त्याच्यामुळे तुम्हाला जमेल ना तसं तुम्ही चॉपरला चॉप केलेलं बेटर. तुम्ही कधीतरी हे करून बघा. आणि ही जर रेसिपी तुम्ही केली ना तर चपातीसोबत न खाताना तुम्ही ब्रेड किंवा पावसोबत खावा, कारण का त्याच्यासोबतच ही मस्त लागते. सो बेसिक आपले घरचे जे मसाले असतात ना ते मी ॲड केले. लाल तिखट, हळद, धणे पावडर, गरम मसाला, तुम्हाला जे काही मसाले आहेत ना ते टाकून द्यायचं. असं नाही आहे की आपले जे घरचे नॉर्मली असतात तेच टाकू शकतो. आपण कुठलेही बेसिक मसाले टाकू शकतो. त्याच्याने ना चव पण चांगली येते आणि जराशी चवीला काहीतरी वेगळं लागतं, म्हणून मी असे वेगवेगळे मसाले आहे ते टाकत राहते. इथे मी चिकन मसाला पण टाकला, पावभाजी मसाला पण टाकला आणि मॅगी मसाला पण टाकला. जेवढे सगळे घरचे मसाले वाटत होते ना मला ते सगळे मी त्याच्यामध्ये ॲड करून दिले. आणि टेस्टमध्ये काही एवढा फरक पडत नाही, फक्त चांगली मस्तपैकी टेस्ट येते. थोडंसं मीठ वगैरे टाकलं आणि त्याला ना असं स्प्रेड करून घेतलं व्यवस्थित. आणि त्याच्यामध्ये असे जे होल्स असतात ना ते करून घेतले, कारण का आता ह्याच्यामध्ये आहे ना आपल्याला अंडं टाकायचं आहे फोडून डिरेक्टली. आणि त्याला स्मॅश वगैरे करायचं नाही आहे, डायरेक्ट अंडं सोडून द्यायचं एका प्लेटमध्ये. आता मी हे प्लेटमध्ये का सोडते आणि डिरेक्टली पण सोडू शकले असते, कारण का लास्ट टाईम माझ्याकडनं काय मिस्टेक झाली ना, मी डायरेक्ट अंडं फोडून टाकलं आणि ते अंडे ना खराब निघालं. त्याच्यामुळे पुरी ग्रेव्ही मला परत करावी लागलं आणि सगळं आहे ना वेस्ट गेलं. त्याच्यामुळे ना एक एक अंडं वाटीत टाकून घ्या आणि मगच टाका, कारण का कधी शक्यता असते की अंडं फुटून जातं. जरी आपल्या आता थंडी तर गेलीच आहे आणि थंडीचा सीझन आणि थंडी गेले, गरमी पण एवढे होते ना की त्याच्यामुळे ते अंडी पण खराब येऊन जातात. त्याच्यामुळे अंडं वाटीत फोडून आहे ना ते डिरेक्टली टाकायचं. नंतर मी वरती कोथिंबीर टाकली आणि मस्तपैकी चीज टाकलं. चीजने अजून एक चव येते आणि मस्तपैकी असं ठेवलं आहे. आता ह्याच्यावरती लीड ठेवेल जेणेकरून ते चीज आहे ते मेल्ट पण होईल आणि जे अंडं आपण टाकलं आहे ते येलो पार्ट आहे ते मस्तपैकी चांगलं शिजून निघेल. सो असं काहीतरी रेडी झालं आहे. पिल्लूला मी झोपवलं आणि आम्ही आता जेवायला घेतो. आम्ही जेवलं वगैरे. नंतर मग पिल्लू उठली, तिला भरवलं. तिच्यासाठी पण मी अंडच केलेलं, फक्त जराची पद्धत वेगळी केलेली. आता इथे आहे ना मला कधीपासून आहे ना हेअर कलर करायचा होता असंच. म्हणजे मला बोलतात ना एक्सपेरिमेंट असतात ना, मी ते करत राहते केसावरती. जरी माझे केस खूप गळत आहेत, खूप पातळ पण झाले आहेत, तरी पण मी असं काही ना काहीतरी करतच असते. चला कधी ना कधीतरी केस ती जायचे आहेत ना, तर केस केल्यावरती आपल्याला ते ट्राय पण करता येणार ना. त्याच्यामुळे आहे ना मी पॅराडाईजचा ना ब्राऊन कलर आहे तो मी यूज करून बघते. आणि माझ्याकडनं एक मिस्टेक झाली की त्याच्यावरती ना 30 मिनिट्स दिलेलं, मी 30 मिनिट्समध्येच ते सगळं काढलं कलर. त्याच्यामुळे काय झालं ना की तो जो कलर आहे ना तो प्रॉपर असा आला नाही, हलका असा आला पण एवढा असा आला नाही. त्याच्यामध्ये ना मस्तपैकी ब्रश वगैरे दिलेले आहेत. नॉर्मली आपण जे गार्नियर किंवा दुसरे कुठले आणले ना की त्याच्यामध्ये आहे ना ब्रश नसतो आणि ह्याच्यामध्ये ब्रश आहे. आणि सो आता मी हे चांगलं लावून घेते. इवन ग्लोज वगैरे सगळं काय होतं, फक्त जर तुम्ही हा कलर तर खूप चांगला आहे आणि ह्याच्यामध्ये असं कुठलं हे नाही आहे की त्याच्याने हेअरफॉल होईल. माझा तर एवढा हेअरफॉल झाला नाही ह्याच्याने.
नाही तर नॉर्मल आपण लावतो गार्नियर किंवा लॉरियलचे वगैरे, त्याच्याने हेअरफॉल होतोच आणि केस पण ड्राय होतात, त्याच्याने एवढे केस पण ड्राय झाले नव्हते. सो मी आधी ब्रशनी लावला आणि नंतर आहे ना ते ब्रशनी नीट प्रॉपर लागत नव्हतं. मी सरळ आहे ना मग हाताने असं लावून घेतलं त्याला प्रॉपर सगळ्या केसाला. आता नेक्स्ट टाईम आहे ना मी परत एकदा करेल तेव्हा आहे ना मी 45 नाही तर 1 आवर ठेवेल चांगला ब्राऊन कलर येण्यासाठी. सो असं काय ते मी सगळ्या केसाला लावलं आणि ना ते लवकर धुतलं. म्हणजे ते लिहिलेलं, कारण का मला भीती पण वाटते की जास्त कलर आला तर तो चांगला नाही वाटणार. त्या भीतीने आहे ना मी अर्धा तासाच्या आतच, म्हणजे अर्धा तास पकडून घ्या, तेव्हा त्याच्यामध्ये मी ना ते पटकन वॉश करून घेतलं. मी कलर लावेपर्यंत इथे पिल्लू आणि दीपक ॲज युजल जे आहे ते ड्रॉइंग, पिल्लूचंच हेच चालू असतं, ड्रॉइंग खेळणं. आता घरी तरी किती खेळणार, त्याच्यामुळे असं काहीतरी तिचे खेळ चालू असतात. सो इथे असंच आम्ही तिला असं एंगेज करत असतो काही गोष्टीमधून. आता इथे दीपक तिला सर्कल हात धरून काढतो आहे आणि तिला येतं सर्कल वगैरे सगळं. आणि पावसाचं पण वातावरण झालेलं, म्हणजे पाऊस आहे ना कधी पण आता परत चालू झालं आहे, म्हणजे पावसाचं तर काहीच खरं नाही आहे. ते खेळून झाल्यानंतर आता परत येत आणि पिल्लूचे केस भयंकर वाढलेत. सो ती कापून पण देत नाही. आणि ना मेन म्हणजे काय होतं ना, तिला जर कटिंगला नेली ना, म्हणजे केस कट करायला, तर तिथे पण ती बसत नाही. तिला ती ट्रिमर किंवा कैचीच्या आवाजाने आणि ती घाबरून जाते. आणि आधी ती मला घरी पण कापून द्यायची, पण आता सध्या ना ती मला घरी पण नाही कापून देत, त्याच्यामुळे खूप केस वाढल्यात. हा तर व्हिडिओ खूप जुना आहे, त्याच्यामुळे याच्यात एवढी नाही दिसत आहे, पण आत्ताच्या स्टेजला आहेत ना तिची केस खूप वाढलेत. केस मी वॉश केली आणि बघा एवढा असा कलर आला नाही आहे, कारण का ओले आहेत त्याच्यामुळे दिसत नाही आहे, पण हलका असा आला आहे, पण एवढा पण मला जसा हवे ना तसा आला नाही आहे. सो नंतर आम्ही आता खाली निघालेलो आणि माझ्यापेक्षा ना पिल्लू जास्त एक्सायटेड असते खाली जाण्यासाठी, बाईकवरून फिरण्यासाठी. सो इथे मी तिला पिशवी रुमाल दिलेलं एक सांगितलं बॅगमध्ये टाक आणि ती तेच करते. तिला माहिती आहे मम्मीच्या बॅगेत काय काय टाकायचं, पिशवी घेतली की खाली जायचं. इथे मी थोडीशी किचनमध्ये गेलेली, तिला वाटलं की मी कुठे गेली, ती मला तेच बघत होती काय काय करते. आणि बघा कसं रुमाल वगैरे, म्हणजे माझ्या आधी ना ती माझी बॅग घेऊन पुढे उभी असते आणि हातात पण जे ब्रेसलेट आहे ना ते तिने आमच्या इथे मेळा लागलेला तेव्हा तिने ते घेतलेलं. आणि मी तिचं जसे क्लिप्स रब्बर वगैरे एका पाऊचमध्ये ठेवते ना त्याच्यामध्ये तिला भेटलं आणि तिने ते स्वतःहून घातलं. आणि ते तिने आहे ना तिच्या चॉईसने घेतलेलं. आणि कुठेही गेलो ना तरी हे तिच्या हातात असतं, ती आवडीने घालते हे. आणि मी पण मग काय तिला असं हे करत नाही की नको घालू, चांगलं नाही दिसत, तिला आवडतं ना ती घालून देते. सो इथे आम्ही आता निघालेलो, तिला ना प्ले झोनमध्ये घेऊन जायचं होतं आम्हाला. म्हटलं आधी एक चक्कर मारून येतो, छोटासा राऊंड मारून येतो आणि मग तिला इथे प्ले झोनमध्ये घेऊन जातो. वातावरण पण बघा कसं झालेलं. हा ॲक्च्युअलमध्ये व्हिडिओ ना 2-3 वीक्स पूर्वीचा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे तेव्हा पाऊस पडत होता, आता पाऊस नाही आहे एवढा, आता गरमी चालू झाली. सो प्ले झोनमध्ये गेलो, तिथे पण मस्तपैकी खेळली ती. आणि तिथे ना असा सीन झाला की आता तुम्ही बघायलाच, इथे ती खेळते अशी प्रॉपर व्यवस्थित, काय कधी खेळते, कधी खूप नाटक करते. आणि ना ती जिथे स्लायडिंगचा सेक्शन आहे ना तिथे ना थोडीशी अशी जी पायरी बोलतात ना ती उंच आहे, म्हणजे बाहेरच्या साईडला जायला. सो तिथून तिने पाय टाकला आणि तिथे तिला क्रॅम्प गेला की काय गेला माहीत नाही. आणि त्यानंतर आहे ना ती खाली पायच टेकवत नव्हती, खूप रडायला लागली. आम्हाला आधी वाटलं की, आणि दीपक पण बोला की ना तिच्या पायामधून असा कटकन आवाज आला, असं आपलं थोडंसं पाय कसा बेंड झाला की असं हाड मोडल्यासारखा आवाज येतो, तसा आवाज आला. सो दीपक बोलतो की पाय फ्रॅक्चर वगैरे झाले की काय, हाड मोडलं का काय. आणि ती रडत पण होती आणि हात पण लावून देत नव्हती. आणि तिला खाली उभी केली ना, हे तुम्हाला या स्लायडिंगच्या बाजूला असं एकदम मोठी स्टेप दिसते ना, तिथून तिला हे झालं आणि थोडासा क्रॅम्प केल्यासारखं झालं. आणि ती इतकी रडायला लागली, पाय पण टेकवत नव्हती. मग कसं तरी थोडंसं तिला हे केलं आणि मग नंतर तिला घरी आणली. नंतर ती थोडीशी लंगडत वगैरे होती, पण तिला असं काय झालं नव्हतं, तो क्रॅम्प बोलतात ना तो गेलेला. सो इथे ती ना टुकटुक करते, म्हणजे आता तुम्हाला माहिती असेल की आपण खात असेल आणि कोणाला दिलं नाही की टुकटुक करतात बोटाने, ते ती करत होती. सो येता तिने फ्रुटी आणली. आणि हे दिवाळीला ना मी असं लॉबीमध्ये, म्हणजे हॉल आणि बेडरूमच्या मध्ये असं पॅसेज आहे किचनच्या मध्ये, तिथे मी अशी लाईट्स लावून घेतले, मस्त वाटतं. सगळ्या लाईट ऑफ केल्या आणि हे एवढं लावलं ना की एकदम चांगलं वाटतं. सो कधी भांडी वगैरे घासताना ना मी सगळ्या लाईट ऑफ करते, आणि भांडी जर कमी असतील तेव्हा, आणि मग त्याच्या शेडमध्ये मी भांडी वगैरे घासून घेते आणि एकदम शांत रिलीफ वाटतं. पिल्लू बाहेर वगैरे लॉबीमध्ये खेळते ना तेव्हा त्या लाईट ऑफ करते मेन, आणि तेवढंच लावते. आता पण त्या दोघं खेळत होते आणि मी भांडी घासत होती. सो भांडी वगैरे आता घासून घेतलं, जेवण वगैरे केलं आमचं, आणि स्वतः इथे भांडी वगैरे घासेल. आणि ब्लॉगचा एंड आहे तो इथेच होतो आहे. आता बघूया मला कधी
पुढचा व्लॉग आहे तो पोस्ट करायला भेटतो आहे, शूट करायला भेटतो आहे. कारण का डेली असं नाही टाईम देत आहेत, आधी द्यायला यायचा. जशी पिल्लू मोठी होते ना तसं ते तिच्या ॲक्टिव्हिटी, तिचे विचार, तिची खेळण्याची पद्धत, तिला कोण ना कोणतरी खेळायला लागतं आणि जे मी करेल ना ते तिला करायचं असतं. जर मी फोन घेतला ना की मग तिला पण तेच लागतं. त्याच्यामुळे मग मी थोडंसं इग्नोर मारते. किती वाटतं मला की करावं पण ते माझ्याने काही होत नाही. सो भांडी घासताना हा प्रकार घडला की पिल्लू खेळत होती, पिल्लू आणि दीपक, आणि ती सोफ्यावरनं खाली पडली तर तिला असं आमच्या याच्यामध्ये बोलतात, तो शब्द नाही मला आठवत आहे, असं हेडबम हे इंग्लिशमध्ये बोलतात, हेडबम. सो ते तिला आलं आणि सो तुम्हाला दिसत असेल की एवढं मोठं आलं आहे, कारण का ती सोफ्यावरनं डायरेक्ट जिथे हात ठेवतो ना तिथून खाली पडली, वाकली ते. सो आता मी तिला तुरटी आणि हळद मम्मीला विचारलं की काय करू, कारण का काळं निळं झालेलं. सो ते लावायला घेत होते आणि तिचं म्हणणं होतं तिथे हात पण नको लावू. मग सो तिला नाही लावलं. म्हटलं आता ती झोपली ना की ते लावून दे. ती रडत होती, तिला दुखत पण होतं तिथे खूप, आणि ते सो तिचं तेच चालू होतं. आणि मला एवढं टेन्शन आलं ना की तिला आता दुखेल, हे होईल, कारण का खूप जास्त ते सुजलेलं. नंतर मग ती झोपली आणि मग तिला ते लावून घेतलं आणि ते लावलं ना त्याच्याने थोडंसं असं कमी वाटलं. असे काही ना काहीतरी पराक्रम असतात ना, ते चालू असतात. म्हणून मला व्हिडिओ करायला थोडंसं नाही जमत. सो चलो बाय.